मित्रांनो, पोलीस भरतीसाठी जे पण काही डॉक्युमेंट लागणार आहेत, मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. मग बऱ्याच मुलांचे कमेंट्स येत होते, की सर जे पण काही तुम्ही डॉक्युमेंट सांगितलेले आहे त्याचा कालावधी आम्हाला माहिती नाही. कालावधी सांगा. म्हणजे जसं की आता जात प्रमाणपत्र एकदा काढलं तर तो म्हणजे पुन्हा काढावा लागतो का? किंवा नॉन क्रिमिनल पुन्हा काढावा लागतो का? अशा पद्धतीची माहिती आम्हाला कन्फ्युजन होत आहे. तर त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, हा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आता यामध्ये मित्रांनो, कागदपत्र व त्याची वैधता याच्यात सुरुवातीला आहे जात प्रमाणपत्र. मित्रांनो, तुम्ही जात प्रमाणपत्र जर एकदा काढलं तर तो तुम्हाला कायमस्वरूपी नंतर तुम्हाला काढायची आवश्यकता नाही. त्याला व्यवस्थित चांगलं लॅमिनेशन करून तुम्हाला आपल्या फाईलमध्ये ठेवून घ्यायचं आहे. 2 नंबरला मित्रांनो तुमचा आहे कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र. याला सुद्धा सेम म्हणजे हा पण कायमस्वरूपीचा असतो. तुम्हाला एकदा काढलं तर तुम्हाला पुन्हा काढायची आवश्यकता नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो तुमचा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असतो. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हा तुम्हाला म्हणजे कसं एकदा काढलं तर तुम्हाला तो पुन्हा काढावा लागतो. त्याची म्हणजे त्याचा कालावधी असतो मित्रांनो 1 वर्ष ते 3 वर्ष. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राचं जे काही कालावधी आहे मित्रांनो 1च वर्ष असतं. डोमेसाईलचं पण कालावधी मित्रांनो तुम्हाला कायमस्वरूपी. जन्म प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही एकदा जर काढलं तर तुम्हाला तो कायमस्वरूपी चालतो. तुम्हाला तो पुन्हा काढायची आवश्यकता नाही. जन्म प्रमाणपत्राला म्हणजे ऑप्शन म्हणून तुम्हाला 10वीचं जे काही तुमचं सर्टिफिकेट असतो, सनद असते, त्या सनदवर सुद्धा तुमची जन्मतारीख असते. चारित्र्य प्रमाणपत्र हा कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 1 वर्षासाठी असतो. आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी कायमस्वरूपी असतात. एकदा काढलं तर ते तुम्हाला पुन्हा काढायची आवश्यकता नाही. आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्र जे पण काही आपले शैक्षणिक प्रमाणपत्र असतात ते सुद्धा तुम्हाला एकदा काढलं तर ते पण कायमस्वरूपी असतात. अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या आयडीवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. व्हिडिओला लाईक करा आणि भरती करणाऱ्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.